गावातील तरुण पिढी शहरात का हरवते? आज युवक दिन आहे, पण एक प्रश्न आहे जो प्रत्येक गावात घुमतो. उत्तूर मतदारसंघातील प्रत्येक गावातील तरुण पिढी ही नेमकी कुठे गेली? आज गावात सण आहे, जत्रा आहे, पण तरुण दिसत नाही. कारण ते पुण्यात आहेत, मुंबईत आहेत आणि बेंगलोरच्या गर्दीत हरवले. आज आणि हे त्यांच्या हौशेपोटी नाही, हे त्यांच्या हट्टामुळे नाही, हे नाईलाजामुळे आहे. गावात काम नाही, धंदा नाही, रोजगार असेल कोणती ठोस दिशा नाही. आईबाप शेतात आपतात आणि पोरं शहरात टटपुंच्या पगारावर जगतायत. तुम्ही कधी विचार केला आहे का? झगमगत्या शहरात एका खोलीत 6 जण राहून महिन्याच्या शेवटी भाडं भरू की पैसे पाठवू, हा प्रश्न विचारणारा तरुण नेमका कसा जगतो? गावात राजकारणात भरडलेली ही पोरं आज शहरात शहाणी झाली आहेत, पण त्या शहाणपणाचा उपयोग गावात नाही, कारण गावात संधीच नाही. मी असं म्हणत नाही की तरुणांनी शहरात जाऊ नये, पण प्रश्न असा आहे, जर गावातच रोजगार मिळाला असता तर ही पोरं आईबाप सोडून गेली नसती. आज गावात योजना आहेत, फंड आहेत, मोठमोठी भाषणं आहेत, पण उद्योग नाही, रोजगार नाही. गावात शेतीपूरक उद्योग उभे राहिले असते तर दूध प्रक्रिया, फळ प्रक्रिया, लघु उद्योग, सेवा केंद्र उभी राहिली असती तर स्वतःच्या गावात कमवण्याची संधी मिळाली असती तर. आज प्रश्न फक्त एवढाच आहे, गाव समृद्ध करण्याची इच्छा कोणाची आहे? यासाठी पुढाकार कोण घेणार? तरुणांसाठी बोलण्याचं धाडस कोण करणार? युवक दिनाच्या फक्त भाषणं नकोत, तरुणांसाठी गावात भविष्य होणं गरजेचं आहे. नाहीतर उद्या गावात फक्त म्हातारे आणि आठवणी राहतील आणि बंद दारू घरं होतील आणि शहरात अजून एक थकलेला तरुण. प्रश्न हाच आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही. तुम्हालाही असं वाटते का? काय वाटते याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.